बीडच्या परळीमधील अस्वल आंबा शिवारामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। काम देण्याचा आमिष दाखवत तृतीयपंथीयांच्या मदतीनं परप्रांतीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। तृतीयपंथीय पूजा गुट्टे हिनं परप्रांतीय 20 वर्षीय तरुणीला सतीश मुंडे, मोहसिन पठाण आणि भागवत कांदे यांच्या स्वाधीन करत अत्याचार केला। या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये या चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। आकाश सावंत आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आकाश, नेमकी काय घटना घडलेली आहे आणि पोलिसांची काय कारवाई? नक्कीच ऋतुजा, बीड जिल्ह्यातील महिला अन्याय अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत। त्यातच परळीतील असलंबा आंबा या शिवारामध्ये एक बलात्काराची घटना घडली आहे। परप्रांतीय मुलीवर 3 जणांनी मिळून बलात्कार केला आहे। यामध्ये ही तरुणी जी आहे ती मुंबई येथे घरगुती साफसफाईचे काम करत होती। ती हैदराबाद येथे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करत होती। या प्रवासादरम्यान ती परळी येथील रेल्वे स्टेशनवर थांबली व तिथे जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेली असता एका तृतीयपंथी पूजा गुट्टे हिने त्या मुलीला पाहिलं व तिला पाहिल्यानंतर तिची विचारपूस केली। तुला काम मिळवून देते असे आमिष 20 वर्षीय तरुणीला दाखवलं आणि तिला दाखवल्यानंतर तिच्या पूजा गुट्टेनी तिच्या साथीदारांना त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि 2 व्हीलरवर बसून या मुलीला एका शेतामध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी या 3 नराधमांनी तिच्यावर अमानुषरित्या मारहाण केली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला। या घटनेप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, तर 1 जण अद्याप फरार आहे। त्याचा शोध आता बीड पोलीस घेत आहेत। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।